की तुम्हाला एंट्रन्स मध्ये दाखवलं होतं तेच गार्डन बॅकयार्ड पर्यंत मागे जात आहे. गिव्या आता पुढे जाऊया आपण. ओके, आता तर हा इथूनच असणार straight आहे तुमचं तुमचं आहे किचन. मॉड्युलर किचन. किचन बघू शकता. ट्रॉली. सुपर सुपर हा. असं मॉड्युलर किचन. इंडिव्हिज्युअल लिफ्ट सेटअप करू शकता. रूफ एरिया आणि ते स्टडी टेबल सेटअप करू शकता. ड्रेसिंग टेबल, स्टडी टेबल, जे काय बनवायचं त्यांची आहे पर्सनल बाल्कनी. ते. आणि हे हॉल सिलिंग. अगेन इकडे स्टँडिंग बॉल्कनी. एक्झॅक्ट आपण इथून फर्स्ट फ्लोअरवर ना आलो. एक्झॅक्ट फर्स्ट फ्लोअरच्या लेफ्ट साईडला ही वाली बेडरूम किड्सवाली तुम्हाला सांगितली. हा बेडरूम खूप स्पेशल आहे. इथून आत गेल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला बाथ टब मिळतं. जर तुम्हाला विल्ला आवडला असेल तर टेन्शन घेऊ नका. 90% लोन करून देईन आणि 10% फक्त तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं. तर ब्लॉग चालू केलेला आहे. माझी शूटिंग कंप्लीट झालेली आहे. माझा एक ॲक्च्युली तुम्हाला सांगतो इंस्टाग्रामचं एक दुसरं पेज आहे. तिकडे मी या सगळ्या रील्स टाकतो आणि तिथे आता गिव्या पण तिचं म्हणणं आहे की यूट्यूबला आपण आज आलोच आहेत. तर ही माझी कॅमेरामॅन आहे, तिला आज हा व्हिडिओ काढायचा आहे म्हणून ती पण हा व्हिडिओ काढते. चल ठीक आहे, तुम्हाला गिव्या हा आजचा विला दाखवणार आहे जो की लोकेटेड आहे आमच्या पालघरमध्ये. ह्याची प्राईस असणार आहे 2 CR आणि तुम्ही आधी प्राईस सोडा, आधी तुम्ही विला बघून घ्या. आणि इफ जो कोणी इंटरेस्टेड असेल, ज्यांना काही इन्व्हेस्ट करायचं असेल किंवा राहायला यायचं असेल, स्वतःचं घर बनवायचं असेल, पालघरमध्ये सेटल व्हायचं असेल, किंवा मग तुम्हाला असं वाटत असेल की ठीक आहे आपल्याला कधीतरी येण्यासाठी एखादा बंगलो किंवा काही हवं आहे, तर लाईक तसं काय इन्व्हेस्ट करायचं असेल तसं तुम्ही करू शकता. चला तुम्हाला मी बंगलो दाखवतो. सुपर बंगलो. गिव्या स्टार्ट कर तू. तर हा आहे बंगलोचा एंट्रन्स, जिथे की तुम्ही बघू शकतात. हा आता इथे कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे अजून रोड झाला नाही. हा 30 फीटचा रोड तयार होणार आहे. आणि हा बंगलोचा एंट्रन्स आणि ही आहे बंगलोची पार्किंग एरिया. ओके चला स्टार्ट. आणि इकडे तुम्ही तुमचं इंडिव्हिज्युअल गार्डन डन करू शकतात जसं आम्हाला आवडतं. पण आमच्या फ्लॅटमध्ये एवढी जागा नसते, तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही गार्डन डेकोरेट करू लास्ट पर्यंत शकता. बॅकयार्ड पर्यंत जात आहे बघा तुमच्या. म्हणजे प्रत्येक किचन मधून पण तुम्हाला गार्डन ऍक्सेस आहे गार्डनचा. चला आता आपण जाऊया पुढे बंगलोच्या मध्ये. चला घेऊया स्टार्ट. तर वास्तुशास्त्राच्या अकॉर्डिंग त्यांनी डिझाईन केलेले बंगलो आहेत. ईस्ट वेस्टची एंट्री आहे. तर ही आहे बंगलोची एंट्री. चला या मी तुम्हाला दाखवते माझं फेवरेट. तर तुम्ही इकडे मंदिर करू शकतात. मंदिरसाठी पूर्ण एक रूम दिलेली आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने डेकोर करू शकता. ह्याने ठेवलेली आहे गणपती बाप्पा. या इकडे तुम्हाला मी दाखवतो एकदा. तर बघा हा असा एरिया आहे इतका. तर तुम्ही इकडे मंदिर इकडे दाखवलंय. ऍक्च्युली वास्तुशास्त्राच्या अकॉर्डिंग इकडे मंदिर असावं म्हणून तिथे बिल्डरनी हा एक सॅम्पल युनिट आहे तिथे हे बनवलंय. इथे तुम्ही तुमच्या हिशोबाने काही बनवू शकता. या पुढे. आणि पण बेस्ट आहे गौरव की कोण डिस्टर्ब नाही करणार. मस्त बसून पूजा करायची आणि नंतर मग तुम्ही असा दरवाजा लावून घेऊ शकता. येस 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 जरूर. चला आता पुढे जाता. गिव्या मॅडम दाखवा पुढे. तर हा असणार आहे तुमचा एंट्रन्स लिव्हिंग एरियाचा. इथून तुमचा आणि इथून तुम्ही हा बघा या एरियामध्ये हा तुम्ही डायनिंग तुमचा एरिया. सिटिंग एरिया आहे. इथे तुम्ही सिट आउट करू शकता. ही वाली विंडो आहे जो की तुम्हाला गार्डन व्ह्यू देईल. आणि इथून हा तुमचा टीव्ही लावण्यासाठी एरिया आहे. म्हणजे तुम्ही मस्त आपल्या पार्टनरवर बसून जे पण काय नेटफ्लिक्स अँड ऑल मस्त चिल करू शकतात. आणि नंतर मग इथे तुम्ही तुमच्या हिशोबाने डेकोरेशन करू शकता. तसं तर हे मला खूप आवडलेलं आहे. आणि इकडे 8 सीटर 6 सीटरचं डायनिंग टेबल सेटअप होऊ शकतो. अगेन तिथे ती विंडो आहे जो तुम्हाला गार्डन ऍक्सेस होतो. दाखवा घेऊया. हे बघा तुम्ही गार्डनचा व्ह्यू घेऊ शकता आणि तिथून गार्डन मेंटेन करू शकता. सुपर आहे. चला जे की तुम्हाला एंट्रन्स मध्ये दाखवलं होतं तेच गार्डन बॅकयार्ड पर्यंत मागे जात आहे. गिव्या आता पुढे जाऊया आपण. ओके, आता तर हा इथूनच असणार straight तुमचं आहे किचन. मॉड्युलर किचन. बघू शकता. ट्रॉली. सुपर असं मॉड्युलर किचन जे की तुम्हाला हे पूर्ण जसं दिसतंय तसंच मिळणार आहे. आणि हा आहे तुमचा पॅन्ट्री एरिया. इथे तुम्ही स्टोरेज करू शकतात. हा बघा ठीक आहे. आणि ओके, आणि हे बघा मला हे खूप आवडलेलं आहे. इथून तुमच्या बॅकयार्डची एंट्री आहे. आणि बॅकयार्डला इकडे पण खूप पण स्पेशियस असं बॅकयार्ड आहे. बघू शकता तुम्ही. वाव, म्हणजे काय पण जे पण काय तुमचं सामान इथे तुम्ही असेल काही करू शकतात. ते तुम्ही बार्बिक्यू ठेवू शकतात. किंवा बाग बनवू शकतात. तुम्हाला बाग बनवायला अजून किती हवं आहे. ज्यांना खूप शौक असतो ना झाडं लावायचं वगैरे, तर लावतच बसा तुम्ही. लावत बसा. चला आता पुढे जाऊया. तर जागा संपणारच नाही तुमची. आता आपण किचन मधून पुन्हा बाहेर येतोय. आणि हे बघू शकता. आता हे होतं किचन. आता हे इकडे आहे तुमचं एक मास्टर बेडरूम जो की तुम्हाला ग्राउंड फ्लोअरला दिलेला आहे. गिव्या चला मास्टर बेडरूम दाखवूया. ओके, मास्टर बेडरूम. अगेन तुमच्या या बेडरूम मधून तुम्हाला बॅकयार्डचा व्ह्यू येतोय. आणि तिथे G+9 वाल्या बिल्डिंग्स बनतायत.
जी गेटेड कम्युनिटी आहे आणि हे आहे बंगलो सिस्टम, विला सिस्टम. आणि इथे तुम्ही बघू शकता वॉर्डरूपसुद्धा बनवू शकता. आणि फॉल सिलिंग, हा बेड, आणि इथून तुमचं आहे कॉमन वॉशरूम. आणि इथे तुम्ही मेकअप करू शकतात मस्त. ओके, चला तर ही आणि होती इकडून तुमची. तुम्हाला स्पर्श सारखा पोरगा असेल तर इथून जाईल. कोण? स्पर्श सारखा कोण असेल तर लगेच इथून उडी मारून खेळायला. हां, मग चला आता जाऊया. ही होती तुमच्या ग्राउंड फ्लोअरची मास्टर बेडरूम. अगेन तुम्हाला ग्राउंड फ्लोअरला कॉमन असं वॉशरूम दिलेलं आहे. इफ तुमचे गेस्ट येत आहेत तर तुम्ही डिस्टर्ब होणार नाही. हे बघा, आणि ते हे बघा, हे आहे वेस्टर्न स्टाईलमध्ये तुमचं कॉमन वॉशरूम जो की ग्राउंड फ्लोअरला आहे. ओके, तर हा होता किचन, हा आहे लिव्हिंग रूम, बेडरूम, कॉमन वॉशरूम. आता इथून आपण जाणार आहोत वर, फर्स्ट अँड सेकंड फ्लोअर. त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो हा वाला एरिया आहे. इथे तुम्ही इंडिव्हिज्युअल लिफ्ट सेटअप करू शकता. तुम्ही तुमची एक कॅप्सूल लिफ्ट जी येते ती इंडिव्हिज्युअल तुम्ही इथे सेटअप करू शकता. ओके, म्हणजे छोटी मुलं फिरतच राहतील लिफ्ट मधून इथे तिथे. चला आता आपण वर जाऊया. येऊया, ये आली आली. हे बघा येते. माझा बाबूचा सुटण्याचा टाइम झालेला आहे. फर्स्ट फ्लोअर आल्यावर तुम्हाला इथे सगळ्यात आधी तिथे एक Kids बेडरूम room. आहे. वॉर्डरूम. हे बघा किड्सची रूम. अगेन इथे वॉर्डरूफ एरिया आणि आणि इथे स्टडी टेबल सेटअप करू शकता. ड्रेसिंग टेबल, स्टडी टेबल, जे काय बनवायचं त्यांची आहे पर्सनल बाल्कनी. ते. आणि हे हॉल सिलिंग. अगेन इकडे स्टँडिंग बॉल्कनी तुम्हाला दिसते की तुम्ही इथून ॲक्सेस करू शकता. AC युनिट सेटअप करू शकता. हे बघा सुपर्ब असं इकडे. आणि प्रत्येक बेडरूम ही bedroom मास्टर मध्ये- बेडरूम इथे असणार आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा, बघा मास्टर बेडरूम. चला तर आता पुढे चलूया. घेऊया या. येस. एक्झॅक्ट आपण इथून फर्स्ट फ्लोअरवर ना आलो. एक्झॅक्ट फर्स्ट फ्लोअरच्या लेफ्ट साईडला ही वाली बेडरूम किड्सवाली तुम्हाला सांगितली. हे वाला काय तुम्हाला नंतर दाखवतो. तिकडे अजून एक बेडरूम आहे, ती आहे तुमची. इथून तुम्ही सेकंड फ्लोअरला जाल. ही बघा तुमची सेकंड फ्लोअरवाली बेडरूम. लाईट्स नाहीये. मला तुम्हाला लाईट आहेत ना ग, असं का करतेस? हे काय लाईट्स आहेत. ही बघा, तर ही तुमची फर्स्ट फ्लोअरची थर्ड बेडरूम. ती होती सेकंड बेडरूम, ही झाली थर्ड बेडरूम. कारण फर्स्ट बेडरूम जी होती ती ग्राउंड फ्लोअरला होती. आणि हे हे बघा बघू शकता. किती स्पेसियस बाल्कनी आहे. आणि वाव. इथे स्पेशियस अशी बाल्कनी. आणि तुम्हाला इकडे पाहिजे तर तुम्ही इकडे पण गार्डन करू शकतात. आणि तिथे तुम्ही बघू शकता स्विमिंग पूल ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. आणि हे सगळे बंगलोज बनत आहेत. त्या साईडला तुम्हाला मी दाखवलं गेटेड कम्युनिटी जी 9 फ्लोअरची बिल्डिंग बनते आणि हे सगळे बंगलोज आहेत. चला तर ही होती बाल्कनी या मास्टर बेडरूमची. या मास्टर बेडरूममध्ये सगळ्यात बेस्ट आहे तिथे वॉकेबल वॉर्डरूफ. बघू शकता हा जो एरिया आहे ॲज अन वॉकेबल वॉर्डरूफ तुम्ही म्हणू शकता, जसं की ह्यांनी बनवलेला आहे. हा बघा. ओके, आणि मग इथूनच तुम्हाला आत जायचं आहे. हा बेडरूम खूप स्पेशल आहे. इथून आत गेल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला बाथ टब मिळतो. हे बघा, म्हणून बोललो मी स्पेशल आहे. सुपर अशा जॅग्वार्सच्या फिटिंग्स तुम्हाला भेटणार आहेत प्रत्येक बंगलोमध्ये. हे बघा सगळं काय आहे जॅग्वार. तो प्रीमियम असा हा विला. चला तर चलूया पुढे. जिथे मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला मी नंतर दाखवतो ते हे आहे. हे गिव्या ये, नाहीतर ही माझ्यावर चिडेल. तू एकटाच बोल सगळं, नाही, असं नाही. सगळं होऊन जाईल. असं नाही, तू दाखव ना. चल ना, मग तू नसेल तर कसं येईल? तू तर लाईट बंद करत करत येते. जा, चल गिव्या. हे काय आहे pink तिकडे किड्सच्या बेडरूमच्या समोर काय आहे? जरा दाखव. खूप छान असं गिव्याचा फेवरेट, तुम्हालाही आवडणार आहे असं. आणि हे झुंबर किती सुंदर लावलंय. आणि हा बघा ते, हे बघा ते, हा आहे वरांडा, जिथे की तुम्ही पण असा मस्त असा झोपाळा झुला मस्त लावू शकता आणि एन्जॉय करू शकता. वाव, किती मस्त वाटेल ना. खूप मस्त वाटेल. रिलॅक्स होऊ शकता. तर हा वरांडा बघू शकता किती स्पेशियस आहे. हे बघा. आणि इकडे टोटल मला वाटतं गौरव इकडे जास्त करून बंगलेच आहेत ना. हो, 36 टोटल युनिट्स बंगलोजचे आहेत. आणि ते मी गेटेड कम्युनिटीतून बोललो तुम्हाला. हे वाले ते आता म्हणतायत, अजून झाले नाही आहेत. चला, टोटल हा 5 एकरमध्ये टाउनशिप हा प्रोजेक्ट बनलेला आहे. आणि त्याच्यामध्ये 36 बंगलोज आणि 1.5 एकरमध्ये गेटेड कम्युनिटी असं असणार आहे टाउनशिपवाला प्रोजेक्ट. खूप सुंदर आहे.
चला तर घेऊया आता वर जाऊया सेकंड फ्लोअरला. तर हा आहे तुमचा सेकंड फ्लोअर बघा, आणि तिथून तुमचं टॅरेस. 2 करोड मध्ये तुम्ही असा बंगला जागा घेऊन पण बांधू आणि शकता, इकडे पण तुम्हाला ते पण अशा प्राईम लोकेशनवर. डायनिंग एरिया करू शकतो, स्मॉल चिल करू शकतात फ्रेंड सोबत. इथे तुमचे गेस्ट आले, फ्रेंड्स आले, तर तुम्ही इथे चिल करू शकता. हा जो सेकंड फ्लोअरवाला, हा सेकंड फ्लोअर आल्यानंतर हा जो प्रिमायसेस आहे, इकडे तुम्हाला अगेन एक बेडरूम भेटते. तिथून अजून एक ओपन टेरेस आहे. अगेन इथे एक ओपन टेरेस आहे आणि ही एक छोटीशी बेडरूम आहे. बेडरूम स्टोरूम म्हणू म्हणजे शकता. जर तुमच्याकडे मेड तुमच्याकडे असेल तर तिच्यासाठी, मेड असेल तर किंवा तिच्यासाठी, गेस्ट साठी. गेस्ट सिंगल गेस्ट असेल तर त्यांना इकडे बेड सेटअप करून देऊन छोटीशी अशी रूम आहे. तर आणि इकडे पण मस्त त्यांच्यासाठी व्ह्यू, इकडून पण ते जाऊ शकतात. बघू शकता तुम्ही, छोटीशी विंडो दिली आहे आणि त्यांना सुद्धा असं ओपन टेरेस छोटंसं दिलं आहे, तिथे ॲक्सेस करू शकता. किती सुंदर ना. खूप मस्त. चला या आता पुढे जाऊया मास्टर बेडरूममध्ये. आता बघूया लास्टवाली मास्टर बेडरूम, जी की ही वाली आहे सेकंड फ्लोअरवर. बघू शकता. दिव्या दाखव. आहे, उजेड आहे ह्याच्यात. हे बघा, अगेन तिकडे पण तसाच ॲक्सेस आहे. बाल्कनी, स्टँडिंग बाल्कनी दिलेली आहे तिकडे पण, तीच वाली जी तुम्ही मगाशी बघितली. आणि हा असा बेड, किती स्पेशियस अशी जागा आहे जिथे तुम्ही किती मोठा क्वीन साईज, किंग साईज बेड सेटअप करू शकता. अशा प्रकारे एसी सेटअप करू आणि शकता. सेम मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम, प्रत्येक बेडरूम मास्टर असणार आहे. परत एकदा तुम्हाला सांगतो मी, हे बघा मास्टर बेडरूम. आणि हा वॉर्डरूफचा एरिया. अगेन इथे पण तुम्ही काही सेटअप करू शकता. सुपर. कोण बोर नाही होणार म्हणजे गौरव, प्रत्येकाला प्रत्येकाची स्पेस भेटेल. अच्छा, मला एक आठवलं आता, हीच रूममध्ये तुम्ही अजून काय करू शकता म्हणजे तुमचा तुम्ही बार सेटअप करू शकता, टोटल. आणि तिथे तुम्ही फन करू शकता, चिल आउट करू शकता. हा, कारण की हा एरिया दिलेला आहे ना, तर कसं आहे, तुम्ही तिकडून तुमचा लिकर वगैरे सेटअप करून ठेवू शकता किंवा काही करू शकता, है ना. खूप बेस्ट आहे. आणि हा आहे तुमचं एक ओपन टेरेस सेकंड फ्लोअरवर. अगेन किती सुंदर आहे बघा. म्हणजे एखाद्याला जर सगळीकडे झाडं लावायची असेल ना, तर ह्याच्यावर चांगली ऑपॉर्च्युनिटी नाहीत. प्रत्येककडे झाडं लावा, झाडं लावा. गौरव, काय करशील तू? झाडं लावणार. झाडं लावा चला आता जाऊया आता आपल्या विलाच्या टेरेसवर. बघू शकता असा व्ह्यू येतोय ग्राउंड फ्लोअर पासून. आणि चला टेरेसवर. इकडे दाखवला. हा सॉरी, हे नाही दाखवलं. अगेन हां, सेकंड फ्लोअरचं हे वाला टेरेस दाखवलं, हे वाला नाही दाखवलं. तिथे 2 मिनिटं आहेत तुम्हाला टेरेस. हे बघा, हे सेकंड फ्लोअरचं. म्हणजे जितके पण गेस्ट येतील ना, त्यांच्या प्रत्येकाला स्पेस भेटेल. अर्धे इकडे, अर्धे तिकडे. येस येस, बघू शकता हे वाला टेरेस. आणि हे सगळं असेच बंगले बनत आहेत. जो कोणी इंटरेस्ट असेल त्यांनी मला कमेंट करा, त्यांनी मला इंस्टाग्रामवर DM करा, ऑर एल्स मी तुम्हाला एक नंबर देतो, त्याच्यात तुम्ही कॉल करा. चला तर बघून घेऊया बंगलोचा टेरेस. जाऊन दाखवा तुम्ही. मी आली. या घेऊया. तर आता आपण जातो टेरेसवर. हे बघा, हे घेऊया, ये ना. येते. तर हा आहे बंगलोचा टेरेस. गौरव, तिकडे नीट आहे. सुपर. हे बघा, आधी ते ये बोलायचा. आता या घेऊया. तू तर मला कधी दिली नाही, मी तरी तुला देतो. हो हो, राहून दे आता, चुप बस. हे बघू शकता. तर हा होता ट्विन बंगलो. याच्यामध्ये 3 सेगमेंट आहेत. एक प्रीमियम आहे, त्याच्यामध्ये पूर्ण स्वतःचाच असेल, तो लगभग खूप महाग जातो. त्याच्यानंतर अजून एक हा ट्विन आहे, आणि एक इंडिव्हिज्युअल अजून एक कुठला तरी आहे, तो मला एक्झॅक्ट माहिती नाही आहे. इफ एनीवन इंटरेस्टेड, तुम्ही मला जास्त, इफ तुम्हाला अधिक माहिती अजून हवी असेल तर मला तुम्ही कॉल करा, कारण DM आम्ही करा. पूर्ण माहिती नाही सांगू शकत, म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला DM करायला लागेल व्हॉट्सअपवर. या प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर हा आहे पालघर लोकेटेड. जसे की आम्ही पालघरच राहतो, तर पालघरच्या एक प्राईम लोकेशनवर हा प्रोजेक्ट आहे. आणि स्टेशनपासून तर खूपच जवळ आहे, जास्त नाही. स्वतःच्या व्हेकलने फक्त 5 to 7 मिनिट्स तुम्हाला स्टेशनला पोचायला लागतील. आणि दॅट्स इट. टोटल 5 एकरमध्ये हा प्रोजेक्ट असणार आहे, टाउनशिप. त्याच्यामध्ये की 3.5 एकरमध्ये हे बंगलो सेटअप केले आहेत, जे 36 युनिट्स आहेत. आणि 1.5 एकरमध्ये गेटेड कम्युनिटीच्या स्टोरी बिल्डिंग्स असणार आहेत. जर कोणाला इन्व्हेस्ट करायचं आहे, तुम्ही कधी कधी बघता कोणी फार्म हाऊसमध्ये इन्व्हेस्ट करतं, कोणी फार्म हाऊस म्हणतं, तर तसंच समजू शकता की तुम्हाला कधीतरी येण्यासाठी असा बंगलो किंवा स्वतःला राहायचं आहे, शिफ्ट व्हायचं आहे, तरी पण तुम्ही येऊ शकता गेट टुगेदरसाठी. गेट टुगेदरसाठी.
फक्त 2 CR मध्ये 2 करोडमध्ये हा सॅम्पल युनिट होता. असंच तुम्ही डेकोर करू शकता. ओके चला, विल्ला आवडला असेल तर टेन्शन घेऊ नका, 90% लोन करून देईन आणि 10% फक्त तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं. ओके असाच भेटूया. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल ना नक्की सांगा. अशाच प्रॉपर्टीसोबत परत एकदा ब्लॉगमध्ये भेटूया. तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि असंच नाही की CR मध्ये आम्ही असे 18-15 लाखमध्ये पण फ्लॅट्स 1 BHK 20 लाखात 1 BHK वगैरे आम्ही असं सगळं करतोय. पण मी ते ब्लॉगमध्ये जाऊन दाखवलं नव्हतं. पण हा विला इतका आवडला की आपल्या एखाद्या सबस्क्रायबरला आवडेल म्हणून दिव्याने आयडिया दिली की ह्याला व्हिडिओ बनवायला पाहिजे आपण. जर कोणाला हवा असेल तर ते इन्व्हेस्ट करू शकता, स्वतःचं घर शोधत असतील तर त्यांना मिळेल. म्हणून मी हा व्लॉग पण बनवला. माझं एक इंस्टाग्राम छोटंसं दुसरा हँडल आहे, तिथे मी हे प्रॉपर्टीजचे व्हिडिओज बनवतोय पालघरमध्ये शकता. जे कोण इंटरेस्टेड असेल, ज्याला इन्व्हेस्ट करायची असेल स्वतःची प्रॉपर्टी किंवा चला आता तुम्ही विला बघितलाय आणि ही बघा घेऊया. तर विलामध्ये फक्त विला नाही भेटणार आहे, तुम्हाला ॲम्युनिटीज पण भेटणार आहे. ते पण मी तुम्हाला सांगतो. ॲम्युनिटीजमध्ये तुम्हाला क्लब हाऊस मिळणार आहे. क्लब हाऊसमध्ये तुम्हाला मिनी थिएटर असणार आहे. मध्ये तुम्हाला जिम असणार आहे. जिममध्ये इंडोर गेम्स असतील. त्याच्यापुढे बाहेर किड्स प्लेइंग एरिया असेल. त्याच्यानंतर लँडस्केप गार्डन असेल. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे ऑल टाईम 24 hours बाय 7 तुम्हाला स्विमिंग पूलचा ॲक्सेस असेल. आणि हे सगळं आम्ही बघून आलेत. तुम्हाला असं वाटत असेल तर ते मी ॲक्च्युली रीलसाठी वेगळं शूट केलं आहे. पण तुम्हाला आणि ते सगळं रेडी आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो. ठीक आहे, हेच होतं सगळं. चला, तुम्हाला आमचे असे ब्लॉग बघायला आवडतील की नाही? असे ब्लॉग घेवायचं म्हणणं तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करा. आम्ही असे ब्लॉग्स घेऊन येऊ. कारण रोज आम्ही वेगवेगळ्या नवीन नवीन जागेवर जातो आणि असे व्हिडिओज करतो. कधी कधी कुठे कुठे वनारके छोटे छोटे असतात, कधी कधी असे विलाज येतात. ओके चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग इथेच संपून टाकूया, है ना. ओके बाय बाय, लव यू ऑल.